म्हणजे जवळजवळ तसा आपला काउंट बघितला तर हा 100वा हेरिटेज वॉक किंवा ट्रिप आहे इन टोटल. पाहिजे तो आजच्या काळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये माहीत असला पाहिजे आणि त्याची ॲप्लिकेबिलिटी. कारण आपण जसं पंचतंत्र पाहतो, रामायण पाहतो, पंचतंत्र आणि रामायण वर्षानुवर्ष टिकलेलं आहे आणि त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळते त्या काळात जगण्याची. म्हणजे पंचतंत्रात स्टोरीज अशा आहेत त्याच्या खाली कन्क्लुडिंग लाईन्स पण असतात आणि आपलं फोकस लाईनवर असतो ना की स्टोरीवर. स्टोरी असते आपण ती ऐकतो पण त्याच्या डिटेलमध्ये फार जायचं नसतं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो अस्वल कोल्ह्याला असे म्हणाले तेव्हा आपण त्याच्या डिटेलमध्ये जात नाही की अस्वल मराठीत कसे काय बोलले. बरोबर. जायचं आहे, मोहीम करायची, तिथे आदल्या दिवशी नारळ एका ताम्हणात ठेवायचा, कापड वगैरे, आणि ते ताम्हण तो कापड त्या दिशेला नेऊन ते ठेवायचं. असं जे ठेवणं आहे त्याला म्हणायचं प्रस्थान ठेवणे. डेस्टिनेशन मेन आजच्या ट्रिपचा त्रिशंड्या गणपती मंदिर. म्हणून याला मग शब्द आले रंगशील. इव्हन लग्न इथं व्हायचं. तुमच्या आजूबाजूकडची जी लग्न झाली पिंपळी प्रत्येकाचं आपण म्हणतो देवाधर्माच्या साक्षीने लग्न झालं म्हणजे कुठे झालं. दोन संस्कृतमध्ये लिहिले की हे शिवस्थान आहे आणि तिसरा जो फारसी लिहिते त्यात लिहिलं हे दत्तस्थान आहे. म्हणजे त्या पिरियडमध्ये मला असं वाटतं त्याचा उपयोग बदललेला असा. हे शिवस्थान होतं आणि काही काळ तर असं होतं की इथे शाक्तपंथीयांचे अघोरी कार्यक्रम चालू त्यांचे पण हे असतात. लिंगोद्भव शिव नावाची एक संकल्पना म्हणजे शिवलिंगातनं साक्षात शिव प्रकटला.
पाण्याचे हौद होते, कारण शाहिस्तेखानच्या लोकांना भरपूर पाणी लागतं, पाणी प्यायचं पाजायचं पुस्तक पाण्याचे हौद होते. आता महाराज तर आले बरोबर, मावळे आले 50-60 मावळे सांगा टोटल, एक्झॅक्ट नंबर सांगा. आत कसं यायचं तर आत आल्यावर खाली पाणी आहे. महाराजांना माहिती आहे बाळाजी याची म्हणजे महाराजांनी सांगितलं नाही, पण अंधारात काही दोघं तिघांचा अंदाज चुकला आणि ते त्या पाण्यात पडलं. पाण्यात पडल्यावर आपण असं तर राहो हे काय आधी सांगितलं नाही, काही नाही सूचना नाही वगैरे, तर ते मस्त अरे वा एप्रिलमध्ये पाण्यात पडलं सगळे स्विमिंग करत मस्तपैकी बाहेर आले, बोबाटा नाही काय नाही, पुन्हा ओल्या अंगाने होते तलवारी. आता पुढचा प्रॉब्लेम होता याच्यातनं आत कसं येईल, कारण मध्ये बॅरियर आहे वॉल, त्यामुळे याच्यातनं तुम्ही आत कसं येणार सैनिकांना. आता महाराजांच्या लोकांनी तो दरवाजा आहे दिंडी दरवाजा, त्यालाही बगदाड पाडायला सुरुवात केली. सगळे शांत झोपले, कोणी काहीच असतात. महाराजांचा एक सैनिक आतल्या महाराष्ट्राचे शाहिस्तेखानचा एक सैनिक आत्मांना दाराशी झोपला होता, त्याची जागा राहिली.